नमस्कार, मी रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण या ठिकाणी अगदी चटपटीत मसालेदार भेंडी बटाट्याची नवीन पद्धतीची भाजी बनवणार आहोत। तर तुम्ही भेंडीच्या वेगवेगळ्या भाज्या या बनवलेल्याच असतील, जसे की साधी भेंडी, मसाला भेंडी, दही भेंडी, रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला, पण त्याच भेंडीच्या भाज्या खाऊन किंवा बनवून कंटाळा येतो। तर मग आज आपण या ठिकाणी अगदी वेगळ्या पद्धतीची अशी बटाटा घालून भेंडीची भाजी बनवणार आहोत। तर ही भाजी खायला खूपच टेस्टी लागते। चला तर मग रेसिपी अगदी सोपी आहे। व्हिडिओला लगेच लाईक करा व रेसिपीला लगेच सुरुवात करूया। तर या ठिकाणी आता आपण भेंडी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी पाव किलो भेंडी या ठिकाणी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। त्याचबरोबर भेंडी स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण तिला एका सुती कपड्याने व्यवस्थित असे पुसून घेतलेले आहे। तर या ठिकाणी आपल्याला ही भाजी बनवण्यासाठी भेंडी अगदी ताजीच घ्यायची आहे। तर ताजी भेंडी कशी ओळखायची, तर भेंडीचं जे निमुळतं देठ असतं ते सहजरित्या तुटलं गेलं की समजायचं आपली ही भेंडी पूर्णपणे ताजी आहे। आता आपल्याला या भेंडीला कट करून घ्यायचं आहे। तर भेंडीच्या दोन्ही साइड आपल्याला अशा प्रकारे चाकूने कट करून घ्यायच्या आहेत। तर आता या ठिकाणी आपण भेंडीच्या दोन्हीही साइड व्यवस्थित अशा कट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आता आपल्याला या भेंडीचे जवळपास 1 ते 1.5 इंचाचे असे हे तुकडे करून घ्यायचे आहेत। तर आता हे तुकडे करून झाल्यानंतर आपल्याला या भेंडीच्या तुकड्यांना अशी एक चीर मारून घ्यायची आहे। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी भेंडी ही आतमधून व्यवस्थित आहे की नाही ते सुद्धा या ठिकाणी चेक करता येईल। आणि त्याचबरोबर आपण या भेंडीच्या तुकड्यांना अशा प्रकारे चीर मारून घेतल्यामुळे आपली ही भेंडी सुद्धा अगदी झटपट अशी शिजल्या जाईल। त्यामुळे आपण या ठिकाणी अशा प्रकारे या भेंडीच्या तुकड्यांना चीर मारून घेतलेली आहेत। अशाच प्रकारे आता आपण बाकीच्या देखील सर्व भेंड्या दाखवल्याप्रमाणे कट करून घेणार आहोत। जर या ठिकाणी भेंडीची लांबी ही थोडीशी मोठी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही या भेंडीचे 3 तुकडे करून घेऊ शकता, किंवा या ठिकाणी भेंडीची लांबी ही थोडीशी कमी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही भेंडीचे 2च तुकडे करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व भेंड्या व्यवस्थित अशा कट करून घेतलेल्या आहेत व त्यांच्या सर्व तुकड्यांना आपण अशा प्रकारे चिरा मारून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे बटाटे आपण या ठिकाणी व्यवस्थित असे सोलून घेतलेले आहेत व त्याला आपण पाण्यामध्ये ठेवून घेतलेले होते। तर आता आपल्याला या ठिकाणी हे बटाटे सुद्धा व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी आपण या ठिकाणी एक बटाटा घेऊन त्याला अशा प्रकारे मधोमध कट करून घेतलेले आहेत। आता या बटाट्याच्या 2 फोडी बनलेल्या आहेत। तर एका फोडीला सुद्धा आपण अशा प्रकारे मधोमध कट करून घेतलेले आहेत व अशा प्रकारे आता आपण या ठिकाणी हा बटाटा कट करून घेतलेला आहे। तर भेंडी बटाटा फ्रायसाठी आपण या ठिकाणी जो बटाटा कट करणार आहोत तो आपल्याला जास्त बारीक किंवा जास्त मोठा या ठिकाणी कट करायचा नाहीत। तर दाखवल्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी या बटाट्याच्या अशा प्रकारे फोडी करून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी या बटाट्याच्या सर्व फोडी करून घेतलेल्या आहेत। तर अशा प्रकारच्या या बटाट्याच्या फोडी या आपल्या भेंडी बटाटा फ्रायमध्ये खूप छान अशा दिसतात। तर या ठिकाणी आपण भेंडी व बटाटा दोन्हीही व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहेत। आता आपण या ठिकाणी भेंडी बटाटा फ्राय बनवायला लगेच सुरुवात करूया। त्यासाठी आपण गॅसवरती एक कढाई गरम करायला ठेवलेली होती। कढाई व्यवस्थित गरम झालेली आहे। आता आपण यामध्ये 2 मोठे चमचे तेल ऍड करून घेतलेलं आहे। या ठिकाणी आता आपलं हे तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये 1 चमचा अख्खे धने जाडसर असे कुटून यामध्ये ऍड करून घेतलेले आहे। अशा प्रकारे धने यामध्ये ऍड करून घेतल्यामुळे आपल्या या भेंडी बटाटा फ्रायला खूपच छान अशी टेस्ट येते। त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे, त्याचबरोबर पाव चमचा ओवा ऍड करून घेतलेला आहे। ओव्यामुळे तर आपल्या या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते। आता आपल्याला हे सर्व जिन्नस मंद गॅसवरती 2 ते 3 मिनिटे छान असा खमंग वास येईपर्यंत व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। तर हे जिन्नस परतत असताना आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे। तर 2 ते 3 मिनिटांनंतर हे सर्व व्यवस्थित परतून झालं की त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हिंग ऍड करून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपण ज्या बटाट्याच्या फोडी कट करून ठेवलेल्या होत्या त्या सुद्धा आपण या ठिकाणी यामध्ये ऍड करून घेतलेल्या आहे। आता आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद पावडर ऍड करायची आहे। हळद पावडर आपल्याला या ठिकाणी बटाटे शिजवतानाच ऍड करायची आहे, त्यामुळे आपल्या या बटाट्यांना छान असा रंग येतो। त्याचबरोबर आपण यामध्ये अगदी थोडंसं मीठ ऍड केलेलं आहे। बटाटे शिजवताना आपण यामध्ये मीठ ऍड करून घेतल्यामुळे आपले हे बटाटे खायला छान असे टेस्टी लागतात। त्याचबरोबर बटाटे सुद्धा लवकर शिजल्या जातात। आता आपण हळद व मीठ या बटाट्यांना व्यवस्थित असे लावून घेतलेले आहे।
आता आपल्याला हे बटाटे मध्यम गॅसवरती 6 ते 7 मिनिटे व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी आता आपण यावरती एक झाकण ठेवून घेऊया व याला 6 ते 7 मिनिटे मध्यम गॅसवरती छान असे शिजवून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी आता आपण जवळपास 7 मिनिटांनंतर यावरचं झाकण खोलून बघूया। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले हे बटाटे छान असे वाफले गेलेले आहेत। आता आपण हे बटाटे शिजले की नाही ते एकदा चेक करून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले हे बटाटे जवळपास शिजले गेलेले आहेत। आता यामध्ये थोडीशी जी कसर शिल्लक राहिलेली असेल ती सुद्धा आपण भेंडी ज्यावेळेस व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहेत त्यावेळेस हे बटाटे सुद्धा अगदी व्यवस्थित असे शिजले जाईल। आता यामध्ये आपण भेंडी ऍड करण्याच्या अगोदर यामध्ये आता आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे कट करून यामध्ये ऍड करून घेतलेल्या आहेत। मिरच्या अशा प्रकारे या भाजीमध्ये ऍड करून घेतल्यामुळे आपल्या या भाजीला अजूनच छान अशी टेस्ट येते। त्याचबरोबर आपण यामध्ये 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या ठेचून यामध्ये ऍड करून घेतलेल्या आहेत। यामुळे काय होतं की लसणाचा सगळा फ्लेवर या भाजीमध्ये छान असा उतरतो, त्यामुळे आपल्या या भाजीला सुद्धा खूपच छान अशी टेस्ट येते। त्यानंतर आता आपण याला एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। तर आता आपण याला चमच्याने एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। आता हे सर्व व्यवस्थित एकदा मिक्स करून झालं की त्यानंतर आपण या ठिकाणी जी भेंडी आधी कट करून घेतलेली होती ती भेंडी आता आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायची आहे। यामध्ये आता आपण ही भेंडी ऍड करून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाव चमचा मीठ ऍड करायचं आहे। तर या ठिकाणी मीठ हे तुम्ही जरा बेतानेच यामध्ये ऍड करायचं आहे, कारण आपण यामध्ये ज्यावेळेस आपण बटाटे शिजून घेत होतो त्यावेळेस सुद्धा आपण यामध्ये अगदी थोडंसं मीठ ऍड केलेलं होतं, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मीठ हे चवीनुसारच यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे। मीठ ऍड करून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये काही पावडर मसाले ऍड करायचे आहेत। तर सर्वात आधी आपण यामध्ये अर्धा चमचा भाजून बारीक केलेली जिरेपूड यामध्ये ऍड केलेली आहे। त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा लाल तिखट ऍड करून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये 1 चमचा धने पावडर ऍड केलेली आहे। यामुळे आपल्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते। त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये ऍड केलेला आहे। आता हे सर्व पावडर मसाले ऍड करून झाल्यानंतर हे मसाले आता आपल्याला या भेंडी व बटाट्यासोबत व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी आपण हे चमच्याने सर्व व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतलेले आहे। मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले की त्यानंतर आता आपल्याला या भाजीला 2 मिनिटे झाकण न ठेवता अशाच प्रकारे हाय फ्लेमवरती व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपण लगेच झाकण ठेवलं तर वाफेमुळे आपली ही भेंडी लगेच चिकट होऊ शकते, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी 2 मिनिटे झाकण न ठेवता आपल्याला या भाजीला शिजवून घ्यायचं आहे। 2 मिनिटांनंतर आता आपण या ठिकाणी यावरती एक झाकण ठेवून आपल्याला या भाजीला मध्यम गॅसवरती 4 ते 5 मिनिटे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे जी कसर राहिलेली आहे बटाट्यांमध्ये ती सुद्धा आणि भेंडी सुद्धा व्यवस्थित शिजल्या जाईल। तर 4 मिनिटांनंतर आपण या ठिकाणी झाकण खोलून बघितलं तर आपली या ठिकाणी ही भाजी व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली ही भेंडी सुद्धा अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बटाटे सुद्धा व्यवस्थित असे शिजल्या गेलेले आहेत। तर या ठिकाणी आपली ही भेंडी बटाट्याची भाजी जवळपास तयार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या भाजीला रंग अगदी छान आलेला आहे। त्याचबरोबर अगदी छान अशी चटपटीत ही भाजी दिसत आहे। हिला अजून चटपटीत बनवण्यासाठी आपण यामध्ये पाव चमचा कसुरी मेथी हातावरती क्रश करून या भाजीमध्ये ऍड केलेली आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये अर्धा लिंबाचा रस ऍड केलेला आहे। लिंबाचा रस यामध्ये ऍड करून घेतल्यामुळे आपली ही भाजी अगदी छान अशी चटपटीत लागते। या ठिकाणी तुम्ही पाव चमचा आमचूर पावडर किंवा पाव चमचा चाट मसाला सुद्धा यामध्ये ऍड करू शकता, यामुळे सुद्धा आपली ही भाजी छान अशी चटपटीत दिसते। आता आपण सर्वात शेवटी यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करून घेऊया। त्यानंतर आता आपल्याला या कोथिंबीरला या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपली अगदी छान अशी चटपटीत मसालेदार भेंडी बटाटा या ठिकाणी तयार आहे। आता आपण याला सर्व्ह करून घेऊया। तर या ठिकाणी आपली ही भाजी तयार आहे। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडलेली असेल तर या व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा। अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स या तुम्हाला लगेच मिळत राहतील। चला तर मग अशाच नवीन रेसिपीज सोबत पुन्हा लवकर भेटू। तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू।